अध्यक्ष महाराज, उत्तरामध्ये या ठिकाणी आता मंत्री महोदयांनी सांगितलं की शेती आणि कर्जासाठी किंवा किरकोळ बाबी असतात त्यासाठी आपल्याला ही मुदत वाढवायची हस्तलिखितची। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ह्या सॉफ्टवेअरमध्ये प्रचंड गोंधळ एवढा आहे की काही ऑनलाईन उतारांमध्ये इतर अधिकाऱ्यांच्या नोंदी आहेत त्या कुळांच्या पीक पाण्याच्या त्या येत नाहीत। त्यामुळे अध्यक्ष महोदय ती कुळ आणि मूळ खातेदार यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे। आणि अध्यक्ष, या ठिकाणी माझा पहिला प्रश्न असा आहे की या ठिकाणी हे आपलं संपूर्ण आपली सॉफ्टवेअरची दुरुस्ती होईपर्यंत तुम्ही कर्ज, शेती याच्याबरोबर जमिनीची खरेदी विक्री यासाठी सुद्धा हस्तलिखित आपले व्यवस्था करणार आहात का? आणि अध्यक्ष, दुसरा प्रश्न या ठिकाणी इथं उत्तरच सांगितलेलं आहे, एक या बाजूचा एक या बाजूचा 6 महसूल विभागासाठी डेटा सर्व द्यायचा। अध्यक्ष महोदय, हा डेटा सर्व ऍक्च्युली प्रत्येक जिल्ह्यात ठिकाणी दिला तर आपलं स्पीड वाढणार आहे। तर माझे 2 स्पेशल प्रश्न आहेत या ठिकाणी। आपली ही जी मुदत वाढणार पण प्रश्न विचारा सांगितलं अध्यक्ष महोदय। स्पेशल प्रश्न माझा एवढाच आहे की हस्तलिखित उतारे हे फक्त शेती आणि कर्ज एवढ्या पुरतेच मार्ग ठेवता जमिनीची खरेदी विक्री सुद्धा या ठिकाणी ह्या ऑफलाईनच्या उताराच्या द्वारे आपण करण्याची व्यवस्था करणार आहात का? हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण डेटा सर्व देण्याची व्यवस्था करणार आहात का? मी मगाशीच म्हटलं की शेतकऱ्याला ज्या ज्या विषयासाठी 7/12 लागतो त्या विषयाचा 7/12 अडचणी संपेपर्यंत आपण हस्तलिखित देणार आहोत। त्याची आता मोठी यादी करण्याची आवश्यकता नाही। उत्तर येऊ द्या ना। म्हणून मी उत्तर आता नव्याने करेक्शन केलं ना। मी असं म्हटलं की शेतकऱ्यांना ज्या ज्या कारणासाठी 7/12 लागतो, आता काही जणांना काय असतं की महिन्या 2 महिने एकदा 7/12 घ्यायचा असतो, तर ते तसं करू नये ना। तर ज्या ज्या कारणासाठी लागतो त्या कारणासाठी या सगळ्या सॉफ्टवेअरमधल्या अडचणी संपवून सगळं कॉम्प्युटराइज होईपर्यंत आपण त्यावेळेला आढावा घेत त्याचं एक्सटेन्शन करतो। क्रमांक 1। क्रमांक 2 म्हणजे त्यांनी जे म्हटलं की प्रत्येक जिल्ह्याला सर्व्हर पाहिजे। आता मुळात 3 होते सर्व्हर, त्याचे 6 केले, त्यातून खूप स्पीड वाढलाय। म्हणून मला असं वाटतं की 1 महिन्यानंतर पुन्हा आपण बोलू। बाळासाहेबांची सूचना मला मान्य आहे की मी खूप रेग्युलर यात मॉनिटरिंग करतो। 1 महिन्यानंतर आपण पुन्हा बघू, जे जे आवश्यक लागेल ते त्याला करावं लागणार आहे, आपल्याला पुन्हा मागे जाताच येणार नाहीये। आणि त्यामुळे सत्यजित पाटील सर्वकरांना मी आश्वस्त करतो की यात जे जे आवश्यक आहे, अगदी शेवटचं युनिट काय तर 12,500 तलाट्यांना लॅपटॉप विथ प्रिंटर देणं हे शेवटचं झालं, पण सर्व्हर वाढवणं, सॉफ्टवेअरमधल्या अडचणी दूर करणं, सर्व्हिस स्टेशन करणं, हे सगळे विषय सरकार युद्धपातळीवर करेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो।